आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर प्रयागराजला जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढल्याने चेंगराचेंगरी। घटनेमध्ये 18 जणांचा मृत्यू तर 10 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती। नवी दिल्ली स्थानकावरील चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे व्यथित झालो। पंतप्रधान मोदींचं ट्विट। घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे रेल्वे मंत्रालयाचे आदेश। कोणीही गेलं म्हणून राजापूर तालुका थांबणार नाही। बाळासाहेबांचा चाबूक कुठेतरी हरवला आहे। फुटणाऱ्यांना चाबकाचे फटके द्यायला आम्ही कमी पडणार नाही। शिवसैनिकांचा इशारा। नाही काय झालं, बाळासाहेबांचा चाबूक कुठेतरी हरवलाय हो। आता हा बाळासाहेबांचा चाबूक पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी आदेश दिल्यानंतर प्रत्येक एकनिष्ठ शिवसैनिकाच्या हातामध्ये येणार आहे। स्वतःचं घर सांभाळता येत नाही तो पक्ष काय सांभाळणार। मंत्री नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका। तर येत्या काळामध्ये महायुतीमध्ये अनेक प्रवेश होताना दिसतील। राणेंचा सूचक इशारा। या माणसाला स्वतःचा सक्का भाऊ सांभाळता आला नाही, स्वतःचं घर सांभाळता आलं नाही, तो पक्ष काय सांभाळणार। जात प्रमाणपत्रासाठी 6 एप्रिलपर्यंत मुदतवाढ। एससी-बीसी आणि ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अंतिम संधी। सीईटी प्रवेशावेळी प्रमाणपत्र अर्जाच्या पावतीवर निश्चित झालेला प्रवेश रद्द होऊ नये यासाठी मुदतवाढ। अन्न परवाना नसेल तर कारवाई होणार। अन्न सुरक्षा आणि मानके कायद्याअंतर्गत नोंदणी आणि परवाना घेणं बंधनकारक। आरोग्याची काळजी घेण्याचे एफडीएचे आवाहन। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या वक्तव्याविरोधात शेतकरी कामगार पक्ष आक्रमक। ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर कोकाटेंच्या पोस्टरला जोडे मारत निषेध आंदोलन। मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी। मराठी बोलण्यास नकार देणाऱ्याला ठाकरेंच्या शिवसेनेचा इंगा। क्रॉफर्ड मार्केटमधील एका शोरूम मॅनेजरनं हात जोडून मागितली माफी। मराठी तरुणाला हिंदी गुजराती बोलण्यास केली होती जबरदस्ती।